तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स। जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स। संपर्क 9130 711 811। नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून सतत होणाऱ्या अपघातांच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील राहुरी कारखाना येथील नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं। महामार्गाच्या दुरावस्थेमुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण गेले असून या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं दुर्लक्ष सुरूच असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। आज सकाळी नागरिकांनी रस्त्यावर उतरत नगर मनमाड महामार्ग पूर्णपणे रोखला, तर महामार्गाचं काम त्वरित पूर्ण करण्यासाठी सरकारचा निषेध करत नागरिकांनी घोषणाबाजी केली। गेल्या 12 दिवसाचं नगर मनमाड हायवेचं काम चालू आहे। केंद्र सरकारचं 160 रोडचं काम हे कोणत्या तरी मुंबईच्या कंपनी कुठं गुजरातच्या कंपनीने घेतलं आहे, पण इतकं बोगस काम त्यांनी चालू केलेलं आहे का गाव तिथं सर्व्हिस रोड केला पाहिजे होता। त्या नालीला घेटून त्यांनी जवळ शाळा असेल दवाखाने असेल त्याचा विचार न करता त्यांनी नालीचं काम जोरात खड्डे खांदून केले। रोज त्या खड्ड्यामध्ये ट्रकचा ॲक्सिडेंट असेल, शिर्डी शिंगणापूर काड्याचा ॲक्सिडेंट असेल, रोज आणि रोज इथं मयत होत आहे। रस्त्याचं काम अतिशय बोगस पद्धतीने चालू आहे। रस्त्याचे खड्डे सुद्धा बुजवलेले नाही, उगीच खड्डे खांदून ठेवलेले आहे। पावसाचे दिवस आहे, सीझन चालू आहे, दिवाळी सीझन आलेलं आहे, नवरात्र उत्सव, कोलार इथलं देवस्थान आहे, तिथं खूप गर्दी असते आणि अशा वेळेस बी रस्त्याने खड्डे केलेले आहे आणि ते खड्डे न बुजवता रस्त्याचं काम चालू आहे आणि एकदम बोगस पद्धतीने काम चालू आहे। तरी हे काम थांबावं आणि चांगल्या कंपनीला द्यावं किंवा याच्यावर केंद्र आपले पालकमंत्री विखे पाटील यांनी लक्ष द्यावं आणि या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने कसं होईल ही सर्वांना विनंती करतो। व आज मोर्चा केला, सर्व ग्रामस्थ खेडोपाडी उन्हात आणत इथं आलेले आहेत, तरी साहेबांनी घाई करून PIनी घाई करून सगळ्यांना अर्जंट उठवलेलं आहे आणि रस्ता जाम झालेला आहे। त्यांच्या कामात पुरतं त्यांनी आम्हाला बाजूला केलेलं आहे। RTO असेल, RTO फक्त गाड्या चेक करतं किती ब्रास वाळू आहे, किती ब्रास खडी आहे, त्यांचे हप्ते कोणाचे कागदपत्र आहे, RTO रस्त्याला उभा राहत आहे आणि कागदपत्र चेक करीत आहे। बाकी रस्त्याला ॲक्सिडेंट होणे त्यांना काही गरज नाही आहे। अति निकृष्टाचं काम सगळे अधिकारी करीत आहे आणि ते जे अधिकारी बांधकामवाले ते कुणी इथं प्रमुख कुणी आलेलं नाही। अतिशय बोगस काम या कंपनीचं चालू आहे। मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर मनमाड रोडच्या झालेल्या दुरावस्थेच्या संदर्भात त्याच्या विरोधात आज नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या। नगर मनमाड रोडवर जे खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे अपघात होतात, अपघातात आतापर्यंत शेकडोच्या वर नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत, तर ते खड्डे लगेच बुजवून डांबरीकरणाने बुजवून आणि नवीन रोडचे काम लगेच सुरू करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी होती। त्याचबरोबर हे काम सुरू असताना अवजड वाहतूक ज्यामुळे रस्ते खराब होतात, हा रोड जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी। तिसरा जो आमचा प्रश्न होता, राहुरी फॅक्टरी जे नाल्या त्यांनी बांधलेल्या आहे त्याची ड्रॉइंग, त्याची वर्क ऑर्डर नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी अथवा या ठिकाणाहून अंडरग्राउंड लाईन, ड्रेनेज लाईन त्यांनी सुरू करावी आणि आता जे काम थांबवलेलं आहे त्यांनी ते पण तात्काळ सुरू करून घ्यावे। रस्ता सुरू करण्यात अथवा त्याच्यात कोणत्याही कामात आमचा कुणाचाही अडथळा आणण्यास काही हेतू नाही, केवळ प्रामाणिक हेतू आमचा असा आहे की सर्वांनी या रोडवर चांगले काम करावे, या रोडमुळे कुणाचा अपघातात बळी जाऊ नये हाच आमचा उद्देश असून आमच्या रितसर मान्य आम्ही NHIचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याकडे दिलेलं आहे। जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही तर दसऱ्यानंतर आम्ही NHIचं जे जिल्ह्याचे कार्यालय अहिल्यानगर येतील त्या ठिकाणी सर्व नागरिकांना घेऊन या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जड वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळवावं, महामार्गावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, दुरुस्तीचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून ते जलद गतीने करावं, तातडीने या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली।
स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता ही समस्या तातडीने न सोडवल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.